धुळे महापालिका अतिक्रमण पथक हल्ला प्रकरण प्रसाद जाधव 40गाव रोड पोलीस ठाण्यात दाखल। गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू। धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर वडजाई रोड येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेनंतर आता प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून या प्रकरणी कायदेशीर कारवाईला वेग आला आहे। अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव हे स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी 40गाव रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। जाधव यांच्या फिर्यादीनुसार शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होती। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव गेल्या 11/2/2026 रोजी वडजाई रोड येथील सर्वे नंबर 391 अंतिम भूखंड क्रमांक 43 येथील अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती। त्यापैकी काही उर्वरित अतिक्रमण आज रोजी कारवाई निश्चित केल्याने आज आम्ही 40गाव रोड पोलीस बंदोबस्तात तेथील अतिक्रमण काढण्यासाठी गेलो असता तेथील संबंधित नागरिकांनी जमाव जमवून त्यापैकी 2 40गाव रोड पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले आहे व उर्वरित जे जमा होता त्यापैकी काही नागरिकांनी गुंडगिरी दादागिरी करून जीव मारण्याची धमकी देऊन आमच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, मलाही धक्काबुक्की केली। तसेच त्या जमावापैकी एक ज्येष्ठ नागरिकांनी JCB ड्रायव्हराची वरती चढून गच्ची धरली व जमावापैकी गर्दीत आम्हाला दिसून आले नाही, पण जमावापैकी लोकांनी JCBच्या डिझेल वायर व इतर वायरी तोडून टाकल्या व धक्काबुक्की केली, जीव मारण्याचा प्रयत्न केला। आम्ही सरकारी काम करत असताना अशा प्रकारे यांनी दहशत माजवली। त्यांच्याविरुद्ध आम्ही आज 40गाव रोड पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा व धक्काबुक्की करणे, शिवाय ठार मारण्याची धमकी देणे याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला।